तर गुड मॉर्निंग पाहुणं, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आज तो टेरिसवरती. तर टेरिसवरती याचं कारण म्हणजे मित्रांनो, आता सकाळ सकाळ कपडे धुवून घेतली. सकाळ सकाळ म्हणजे मित्रांनो तसे तर आता 12 वाजले असतील. तर कपडे वगैरे धुवून आता वाळायला टाकलेत. तर ऊन खूप जास्त आहे, सो लगेच वाळतील. आणि मित्रांनो, आज आहे संडे, सो त्याच्यामुळे जरा रूम आमची खूप जास्त विचित्र झाली. आणि मित्रांनो, जेव्हा आम्ही या रूमवरती आलतो ना, तेव्हापासूनचा कचरा अजून सुद्धा तसा रूममध्ये. तर आमचे मित्र एवढे आळशी आहेत ना, तर आज त्यांच्याकडून सगळे कामं करून घेणार आहे आणि पूर्ण रूम साफ करून घेणार आहे आणि सगळा कचरा वगैरे बाहेर टाकणार आहे. तर चला आता खाली जाऊया. मित्रांनो, तुम्ही रूमचा हाल बघू शकता. हे रूमच्या बाहेर असे चप्पल पडलेत आणि रूममध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे असे झोपलेत. तर आता ह्या झोपलेल्या सगळ्यांना उठवणार आहे आणि आपल्या रूमची सफाई करून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे शूज आहेत आणि या आम्ही रूमवर आल्यापासून इथंच कचरा पडला आहे मित्रांनो. तर आता ही कचरा सगळा आपल्या रुद्रभाऊने केला आहे. तर त्याला ते सगळं आता उचलून टाकायला लावणार आहे. प्लस इकडे किचनमध्ये बघू शकता तुम्ही सगळं मेसी वातावरण आहे. तरी पण मित्रांनो, इथलं मी ठेवलं होतं त्या दिवशी नीट, त्यामुळे इथलं थोडं ठीक आहे. इथं आपला ओंकार भाऊ आहे, तर त्या सगळ्यांना कामाला लावूया. आजूभाई ऐ, कधी ठेवायचं मग नीट रूम? तर मित्रांनो, पहिल्यांदा जेवण, त्यानंतर काय असेल तर चला मग पहिल्यांदा जेवण करून येऊया. त्यानंतर मग हे झोपलेले आहेत ना, हे गर्लफ्रेंडला बोलत बसले बघा. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. कुठल्या वेळेला बोलतोय रे आवाज? तर मित्रांनो, अर्धा तास झालं इथंच थांबलोय. हे दोघं उठणं झालेत. विकास, ए काळ्या, काय आलो तो राजूबाई आंघोळ करून. नमुने असले आहेत मित्रांनो आमचे. त्या पलीकडचा आहे. ए विक्या, विक्या काळ्या. भाई देखो, मैं नहीं जाता कहीं पैसा वैसा कमाने, ना मैं कोई मेहनत करता. मैं बैठा हूं किस्मत के भरोसे. किस्मत में होगा तो पैसा खुद चल के आएगा, और नहीं होगा तो रोड पे जाके जितने मर्जी हल चला लो, कुछ नहीं मिलने वाला. इसलिए सो रहा हूं. बाय. मुद्दाम करतोय. उठ, अरे चल ना बाळा जेवायला. अरे बाळा जेवायला चल ना. ए विक्की बाळा. 15 minutes later. आता जेवण करून आम्ही हॉटेलमधनं चाललोय आता मॉलमध्ये. झाडू आम्ही घेतला नाही अजून, 1 महिना झालं रूमवर येऊन, पण झाडू घेतला नाही. तर झाडू घ्यायला चाललोय आणि हे तिघं बाग चालतं हातात हात धरून. 1 नंबर. या ठिकाणी आता आपण दुकानावरती पोचलोय. 4 रुपये एक पुडी होती. हे असलं काढू नको रे. या ठिकाणी तर सामान घेतलंय आपण. ओंकार भाई, सामान दाखव रे. तर या ठिकाणी बघू शकतो काय काय घेतलंय तुम्हाला रूमवर गेलो दाखवतो. आता रूमवर चाललोय मित्र. रूम इथनं जवळच आहे आपली, फार काय लांब नाही. पण आपल्याला बाथरूमचा ब्रश आणि म्हणजे बाथरूम साफ करण्यासाठी एक ब्रश आणि झाडू पाहिजे. तो भेटला नाही, तो आता घ्यायला आपण दुसरीकडे आलोय. 5 minutes later. तर भावना ठिकाणी आता आपण सामान वगैरे सगळं घेऊन आलोय. तर काय काय आणलं तुम्हाला दाखवतो. तर आपलं रुद्रभाई, किती रुपये झाले सामान आपलं? 1000 रुपये झाले. तर मित्रांनो, हे माझं पर्सनल आहे, ह्याचं काय नाही, हे आपलं कॉमनच आहे. आणि हे पण पर्सनल आहे. हे एवढं आणलं आहे, 2 कोलगेट, 6 साबण, 6 जणांना. आणि हे बाकीचं सामान घ्यायला नॉर्मल लागते. ते मित्रांनो, 1 महिना आम्हाला झाडू नव्हता. ती बघा झाडू देत आहे. तसल्या झाडूने ह्यांनी नालायकाने काम चालवले. आत्ता हे आणलं आहे. आता त्यानंतर हे बाथरूमसाठी हे आपल्या मित्रांनो वाईपट ह्यांनी खर्च केला एवढा, काय सांगू तुम्हाला. बचत नावाची गोष्ट नाही यांच्याकडे. बचत करायची असेल ना, काय करायचं माहिती आहे का? त्यांनी बाथरूम घासायला पाहिजे ना, त्यांनी दात घासायचं. बचत होती. ह्यानं दात घासू काय आकर. चल चला आकर.
तर फायनली मित्रांनो आपण आता सगळी साफसफाई केलेली आहे. तर या ठिकाणी आपले कपडे आहेत ते अजून मेसेज आहेत तसं काय अजून नीट लावले नाहीत. जे रोज रोज यूजमध्ये येत नाहीत बॅगा त्यावर टाकलेले आहेत. आणि या ठिकाणी आपलं झोपायचं सामान आहे तर ते पण आता लावून घेऊ थोड्या वेळात. बाकी ही रूम झाडून मस्तपैकी पुसून घेतलेली आहे. परत या ठिकाणी मित्रांनो हॉलसुद्धा आपण स्वच्छ करून घेतलेला आहे मस्तपैकी. आणि बाथरूमसुद्धा स्वच्छ केलेलं आहे. कोणतं आहे बाथरूममध्ये परत दाखवतो. आणि या ठिकाणी हे बेडरूमसुद्धा आपले स्वच्छ करून घेतलेले. तर मित्रांनो आता एकदम फ्रेश वाटतंय. तर हे बॉक्सेस वगैरे वर ठेवलेले आहेत आणि तुम्हाला आता बाहेर पण दाखवतो. तर एवढं सगळं काम करून झाल्यानंतर आपले मित्र जे आहेत ते बाहेर निवांत बसलेत. हो आज भावानं कसं वाटतंय मग काम करून? हां एक नंबर काय काय केलंस? कोणी लागलं तुझ्या तर मित्रांकडे आजोबाई आपला आंघोळीला गेलाय. तर भावा कसं वाटतंय मग? एक नंबर विक्या बाहेर तो काय केलं काम? तर या ठिकाणी मित्रांनो फायनली आपलं सगळं व्यवस्थित करून झालेलं आहे. साफसफाई करून झाले, सगळं सामान लावून झालेलं आहे. तरी पण थोडंफार मिस आहे मित्रांनो, ते काय राहणारच आहे. आणि आज संध्याकाळी मॅच RCB वर्सेस कोण चेन्नई आहे का? तर मित्रांनो आमच्यामध्ये चेन्नईचा फक्त एकच फॅन आहे, बाकी सगळे MI फॅन आहेत. तर चेन्नईचा फॅनचं तोंड दाखवतो तुम्हाला हवा. अंधारात दिसत नाही फक्त उजेडात दिसते. तर मित्रांनो बघू आता सगळे आराम करणार आहेत. पहिलवान आपला आता जस्ट आलाय, आवाज कमबॅक केलाय भावानं. तर आता थोड्या वेळ वामकुक्षीच का अरे वामकुक्षी घेतो मित्रांनो थोड्या वेळ दुपारची एक तास लय झाला मित्रांनो. तर मग संध्याकाळी भेटू तुम्हाला पहिलं. तर मित्रांनो फायनली झोपेतून उठलेलो आहे. मी म्हणलेलं 7ला उठायचं, परंतु मित्रांनो 7:30 वाजले. तर आता आवरले माझं, आता 8 वाजले. तर आता जेवायला जायचं आहे. बाकी आपले मित्र जे IPL बघत बसले तुम्हाला दाखवतो. आवाज जाहिरात आली का? तर या ठिकाणी आपला भाऊ IPL बघत बसलेत मित्रांनो. तर बघू मित्रांनो कोण जिंकते कोण नाही ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. IPL विषय म्हणजे फुल एक व्लॉगच तयार करतो मित्रांनो तुम्हाला. कारण की आमच्या पूर्ण अख्ख्या टीममध्ये एवढ्या आम्ही 5 जण MIचे फॅन आहे आणि एकच आमच्यातला CSKचा फॅन आहे. सो त्याचे रिॲक्शन वगैरे आहे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. हा व्लॉग ऑलरेडी खूप जास्त मोठा झाला आहे, त्यामुळे इथंच ठेवूया व्लॉग, इथं एंड करूया. तिथलं पुढचा जो पार्ट आहे तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत बाय.